दुर्लभो पुरिसा जन्मो न सोऽसबथ जायति यथार्थ सो जायति धीरो तंकुलं सुख मेधती। बुद्ध व गो मधील हे धम्मपद आहे. याचा अर्थ आहे श्रेष्ठ पुरुषाचा जन्म दुर्लभ असतो. तो सर्व ठिकाणी जन्म घेत नाही. तो उत्तम प्रज्ञा असलेला धीर पुरुष ज्या कुळात जन्म घेतो त्या कुळात अनंत सुखाचा लाभ होतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ अशा धम्मपथावर आरूढ असलेला तथागतांचा आहरत भिक्खू संघ, ज्यांच्यामुळे आम्हा तुम्हा आणि सर्वांना तथागतांचा अनमोल धम्म प्राप्त झाला, ते महान त्यागी ज्ञानाचा अथांग सागर, आम्हा आभाळ माया देणारे ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे प्रिय आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच ही धम्मदेशना श्रवण करीत असलेले बुद्ध शासन धम्मिक चॅनलवरील सर्व आदरणीय श्रद्धावान श्रोतागण, सर्वांना महान गौरवशाली बुद्धाब्द 2569व्या वैशाखी पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या मंगलकारी शुभेच्छा देतो. ज्या ज्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी या पावन पवित्र वैशाखी पौर्णिमेचे आर्य उपोषण करण्याचा संकल्प केला, अशा सर्व बौद्ध बांधवांना, भगिनींना, माता पित्यांना तथागतांच्या मंगलमैत्री अनुकंपेने सर्व सुख प्राप्त हो, अशी मंगलमैत्रीची कामना व्यक्त करतो. आजची ही धम्मदेशना महान गौरवशाली वैशाखी पौर्णिमेच्या मंगल प्रसंगाची धम्मदेशना आहे. वैशाखी पौर्णिमा खरोखरच भाग्यशाली वैभवशाली आहे. कारण या वैशाखी पौर्णिमेच्या बदरी बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म, बोधिसत्व सिद्धार्थाला याच वैशाखी पौर्णिमेला सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त झाले आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. आणि याच वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण सुद्धा झाले. आणि याच कारणाने अनंत युगापर्यंत वैशाखी पौर्णिमेचे महत्व गौरवशाली भाग्यशाली ठरले. माणसाला जीवनामध्ये सर्व सुखाची अपेक्षा असते आणि ते साहजिकही आहे. घर दार, समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा, धन दौलत, सर्व काही सुख, उपभोगाच्या वस्तू, आभूषण, अलंकार पिढी दर पिढी पुरेल अशी दौलत, यापेक्षाही जी श्रेष्ठ आणि अति गरजेची गोष्ट माणसाला हवी असते ती म्हणजे कुलदीपक. सर्व सुखाचा धनी असेल, खूप धन दौलत सर्व काही मनासारखे असेल आणि जर मूलबाळ नसेल तर ते सर्व व्यर्थ वाटते. मातेजवळ खूप वात्सल्य असेल, मातृत्व नसेल तर ती स्त्री जन्म वाया गेला असे मातेला वाटते. धन दौलत असो वा नसो, मात्र मातेला बाळ हवे असते. बाळाविना मातेचे मातृत्व हे अपूर्ण आहे असे मातेला वाटते. मग माता कुठलीही असो, ती महाराणी असो,
नाहीतर दासी असो, जोपर्यंत ती बाळाला जन्म देणार नाही तोपर्यंत तिची मातृत्वाची खंत संपणार नाही. आजच्या धम्मदेशनेमध्ये हेच महत्व लक्षात येणार आहे. ही देशना आहे कपिल वस्तूचे राजे शुद्धोधन आणि त्यांची महाराणी महामाया. जीवनात सर्व सुख होते, वैभव होते, राजवाडा, प्रधानजी, अनेक दासदासी, नोकर चाकर, सर्व राजेशाही थाट होता. दिवसेंदिवस अशा विलासी उपभोगात जीवन जगत असताना राजा आणि महाराणीच्या अंतर्मनात दुःख वाढतच होते. कारण वयोवृद्ध झाले होते, मात्र वंशावळीत दिवा लावणारा दीपक नव्हता. आणि हीच खंत राजा शुद्धोधन आणि महामायाला नेहमी सतावत असे. मात्र आयुष्यामध्ये एक आशेचा किरण उगवला. तो दिन होता आषाढ महिन्यातील. शाक्यकुलीन राजा शुद्धोधनाच्या कपिलवस्तू राजनगरीमध्ये या आषाढ महिन्यामध्ये 7 दिवस कृषक उत्सव साजरा करण्यात आला. हा कृषक महोत्सव सर्व प्रकारे अन्नदान, वस्त्रदान, सुवर्ण मोहरादान अशा सर्व प्रकारे संपन्न झाला. अशा या महापुण्य राशी महाराणी महामायाने 7 दिवसापर्यंत व्रत संपन्न करून 7व्या दिवशी सुगंधी पुष्प जलाने स्नानादी करून 7 लाख सुवर्ण मुद्रा प्रजेस दान केल्या. सर्व नगर भोजन दान दिले आणि त्या रात्री आपल्या शृंगारलेल्या सुगंधी पुष्पाने सजविलेल्या राजमहालातील शयनगृही शांत चित्ताची निद्रा महामायाला लाभली. महागौरवशाली दानशूर राजा आणि महाराणी महामाया यांचा एकांत वास झाला आणि त्याच शृंगारिक शयनावर पहुडलेल्या महामायेला रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी एक स्वप्न पडले. त्या मनोरम स्वप्नामध्ये महाराणी महामायेने दृष्टांत बघितला की चतुर्दिक महाराजिक देवता महामायांचे शयन उचलून हिमवंत प्रदेशातील एका शाल वृक्षाखाली ठेवले व ते चतुर्दिक महाराजिक देवता त्या शयनाच्या बाजूला उभे राहिले. बघा, हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जन्माआधीचा वृत्तांत आहे. खूप मनोहारी आहे, पण चमत्कारिक म्हणता येणार नाही. चतुर्दिक महाराजिक देवतांनी आपल्या सर्व देवींना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्या देवींनी महामायेचे शयनाला उचलून मान सरोवर येथे नेले. ही सर्व महामाया स्वप्नात बघत आहे. बघा, नंतर मान सरोवरावर नेऊन महामायेला त्या देवींनी स्नान घातले. सुंदर शुभ्र वस्त्र, आभूषणे, अलंकार, सुगंधी लेप महामायाला चढविले आणि त्या सर्व देवी महामायेच्या सेवेत रमल्या. अशा अवस्थेमध्ये महामायेला खूप गाढ झोप आली आणि अशा अवस्थेमध्ये महाराणी महामायेला खूप सुंदर असे स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये महामायेने बघितले एक सुवर्ण अलंकार आभूषित शुभ्र हाती महामायेजवळ आला आणि महामायेशी बोलू लागला. हे माते, मी सुमेध बोधिसत्व तुझ्या कुशीत माझा शेवटचा जन्म घेऊ इच्छितो. आपण माझी आई होण्यास तयार आहात का? त्या मनोरम स्वप्नामध्ये महामायाला खूप आनंद झाला आणि ती हर्षभरात होकार देत जागी झाली. तिच्या लक्षात आले की हे स्वप्न आहे आणि महामायेने राजा शुद्धोधनास त्या स्वप्नाचा पूर्ण वृत्तांत सांगितला. राजा शुद्धोधनाला खूप आनंद झाला. राजा आणि राणीचा आनंद मनात मावेनासा झाला. दुसऱ्या दिवशी राजा शुद्धोधनाने स्वप्न विद्येमध्ये पारंगत असलेल्या 8 विद्वानांना बोलवले. त्या 8 विद्वानांची नावे, एक राम, दुसरा ध्वज, तिसरा लक्ष्मण, चौथा मंत्री, 5वा कौंडन्य, 6वा भोज, 7वा सुयाम आणि 8वा सुदत्त. या 8ही महाविद्वानांना राजा शुद्धोधनाने सर्वतोपरी भोजनदान, अन्नदान,
सुवर्णमुद्रा दान करून या स्वप्नाचा वृत्तांत सांगितला. स्वप्नामध्ये पारंगत असलेल्या विद्वानांनी राजा शुद्धोधनास सांगितले की हे स्वप्न साधारण स्वप्न नाही. हे राजन, आपल्या कुलवंशामध्ये राजपुत्र जन्माला येणार आहे. तो राजपुत्र जर राजमहाली रमला तर चक्रवर्ती सम्राट बनेल, आणि जर तो गृहत्याग करून प्रवज्जित झाला तर तो सम्यक संबुद्ध होणार आणि जगातील सर्व दुःख, अज्ञान, अंधार नाहीसा करणार. राजा शुद्धोधन आणि महामायाला खूप मोठा प्रश्न पडला. एक दिवस संपत होता. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 महिने संपले. ते दिव्य बाळ आईच्या गर्भातच बोधिसत्वाची अवस्था प्राप्त करत होते. राजा आणि राणीला मोठा प्रश्न पडला की 10वा महिना संपत आला, मात्र बाळाचा जन्म झाला नाही. महामायेने राजा शुद्धोधनाजवळ हट्ट धरला की मी माझ्या बाळाला माझ्या माहेरी देवदाह नगरीमध्ये आईच्या घरीच जन्म देणार. यावर राजा शुद्धोधनाला प्रश्न पडला की एकतर वृद्धा अवस्था येईपर्यंत कुलदीपक नव्हता. कुलदीपकाची इच्छा पूर्ण होत असताना महाराणीची प्रसूती ही कपिलवस्तू राजमहालातच व्हावी अशी इच्छा शुद्धोधन राजाची होती. मात्र तो श्रीहट्ट महामायेने आपला हट्ट सोडला नाही. राजा शुद्धोधनाने तो हट्ट पुरवण्याचा निर्धार केला आणि स्वर्ण अलंकाराने सजवलेली महामायेची डोली म्हणजे मेना राजमहालातून सनई चौघडे संगीताच्या नादात वाजवत रवाना केला. यावेळी मात्र आपण पिता होणार या हर्षाने राजा शुद्धोधनाच्या नयनी आनंदाचे अश्रू तरारले होते. ती सुवर्ण सजित डोली कपिल वस्तूकडून देवदाह नगरीकडे निघाली. जाता जाता रस्त्यामध्ये लुंबिनी वन लागले. लुंबिनी वन इतके मनोरम होते की विविध प्रकारच्या सुंदर वेली, रंगी बेरंगी सुगंधित फुले, शाल वृक्षाने सजित रंगी बेरंगी पक्ष्यांचे मधुर स्वर कानी पडताच मन मंत्रमुग्ध होईल असे ते मनोरम वातावरण. शाल वृक्ष तर मग विचारूच नका. अनेक प्रकारचे विविध रंगी फुलांचे शाल वृक्ष आणि शार वृक्षाला जमिनीपासून ते शेंड्यापर्यंत सुगंधित बहरलेली फुले, हे सर्व मनोरम दृश्य बघून महामायेला त्या लुंबिनी वनात थोडा वेळ वास्तव्य करावे असे मनात आले. महाराणीने त्या मेना वाहकास आदेश दिला. वाहकांनी मेना जमिनीवर ठेवला. सेवेसाठी दासींचा संघ सोबत होताच. वैशाखी पौर्णिमेची ती मंगल संध्या होती. दिन शुक्रवार होता. महामाया मनात खूप आनंदित होती, पण महामायेच्या मनी हे नव्हते की मी इथेच प्रसूत होईल म्हणून. महामायेची नजर अवतीभोवती गेली. बाजूलाच रंगी बेरंगी सुगंधी फुले किनारी असलेले अशा पुष्करणी तलाव महामायेने बघितला. शेजारीच एक सुगंधी फुलांनी बहरलेला शाल वृक्ष होता. महामायेला त्या शाल वृक्षाच्या फांदीला स्पर्श करण्याचा मोह आवरता आला नाही. राणीने हळूच त्या सुगंधी फुलांनी बहरलेल्या शाल वृक्षाच्या फांदीला पकडले. अलगत हात वर गेला आणि महामायेच्या गर्भकुशीत किंचित प्रसूती वेदना व्हायला लागल्या. हे वृत्त दासींनी बघताच त्या जवळ आल्या आणि त्यांच्या लक्षात आले की महाराणीचा प्रसूती काळ समीप आला आहे. तेव्हा त्या सर्व दासींनी वस्त्राचा आळोसा तयार केला आणि महामायेचा हात अलगद त्या शाल वृक्षाची फांदी पकडता पकडताच बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला. तो पवित्र गौरवशाली वैभवशाली दिवस म्हणजे हाच वैशाखी पौर्णिमेचा. बोधिसत्व सिद्धार्थाला महामायेने जन्म दिला आणि वैशाखी पौर्णिमेला अनमोल महत्व प्राप्त झाले. इसवी सन पूर्व 563 वैशाखी पौर्णिमा दिन शुक्रवार रोजी बोधिसत्व सिद्धार्थाचा त्या दिव्य बाळाचा जन्म झाला. हे झाले वैशाखी पौर्णिमेचे एक महत्व. आता दुसरे महत्व असे की वैशाखी पौर्णिमेला जन्मलेले दिव्य बाळ
बोधिसत्व सिद्धार्थ लहानचे मोठे झाले. शाक्य कुलीन राजघराण्याचे संस्कार प्रतिबिंबित झाले. बाळाचे गुण अलौकिक होते. दया, करुणा, क्षमा, शांती सर्व गुणसंपन्न अनेक विद्येमध्ये पारंगत झाले. पुढे कोलीय राजा दंडपाणी यांच्या यशोधरा नामक सुंदर कन्येशी मंगल परिणय झाला. राजगादी चालवत असताना राणी यशोधरेला सुंदर बाळ झाले. त्या बाळाचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. एके दिवशी कोलीय आणि शाक्य संघामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून संघर्ष सुरू झाला. युद्धाचे वातावरण निर्माण झाले. युद्ध नको म्हणून सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. अमोना नदी किनारी पौर्णिमेच्या दिनी आपले राजवैभव त्यागून बोधिसत्व सिद्धार्थाने संन्यास पत्करला. 6 वर्षे कठोर शारीरिक पीडा सहन करून तपस्या केली. मात्र दुःखमुक्तीचे कारण निवारण मिळाले नाही. जी जी तपस्या होती ती सर्व निष्फळ ठरत होती. बोधिसत्व सिद्धार्थाचे शरीर खिळखिळे झाले, कारण अनेक दिवस अन्न ग्रहण केले नव्हते. मग एके दिवशी सेनानी पुत्री सुजाताच्या खीरदानाने नवतेजाची जागृती झाली. मग मनाशी ठाम निश्चय करून बोधिसत्व सिद्धार्थाने उरुवेला, जी आजची बोधगया नगरी आहे, त्या उरुवेला नगरीत निरंजना नदीच्या तटावर किनाऱ्यावर भव्य अशा बोधिवृक्षाखाली वज्रासन आसनात बसून कठोर निर्णय घेतला की जोपर्यंत मला जगातील दुःख निवारणाचे कारण मिळत नाही तोपर्यंत मी कठोर तपस्या करणार. 7 आठवडे दुःखाचे मूळ कारण शोधण्यासाठी ध्यान साधना केली. त्या 7 पायऱ्यांमध्ये बोधिसत्व सिद्धार्थाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. ही सम्यक संबोधी सहजासहजी प्राप्त झाली असे नाही. दुःखाचे मूळ कारण शोधताना बोधिसत्व सिद्धार्थाला सूक्ष्म दृष्टीने ध्यान साधनेत चिंतन करून मनन करावे लागले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने 7 आठवडे बोधी वृक्षाखाली वज्रासन आसनात ठाण मांडून शारीरिक सूक्ष्मनी सूक्ष्म प्रत्येक अवयव प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे निरीक्षण परीक्षण केले. आणि मग दुःखाचे मूळ कारण शोधताना अंती लक्षात आले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आले की दुःखाचे मूळ कारण एक अविद्या, दुसरे संस्कार, तिसरे विज्ञान, चौथे नामरूप, 5वे 6 इंद्रिय, 6वे स्पर्श, 7वे कारण वेदना, 8वे कारण तृष्णा, 9वे कारण उपादान म्हणजे ग्रहण करणे, 10वे कारण भव, भव म्हणजे येणे जाणे आवागमन, 11वे कारण जन्म, 12वे कारण जरा मरण म्हणजे दुःख. दुःख उत्पत्तीचे कारण तर मिळाले. आता या दुःखाचे निवारण म्हणजे उत्पन्न झालेल्या दुःखाला कसे नष्ट करता येईल हे बोधिसत्व सिद्धार्थाने सूक्ष्म दृष्टीने ध्यान साधना करून शोधले. मग बोधिसत्वाच्या लक्षात आले की दुःख आहे, दुःख उत्पत्तीचे कारण आहे, त्यावर निवारण आहे. आणि मग ते काय निवारण आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग, 8 अंगांनी सत्य असलेला मार्ग. मग हा मार्ग म्हणजे प्रज्ञा, शील आणि समाधी. मग प्रज्ञामध्ये काय काय येते? प्रज्ञामध्ये येते सम्यक दृष्टी, 2 सम्यक संकल्प आणि 3 सम्यक वाणी. शीलामध्ये काय काय येते? शीलामध्ये येते 1 सम्यक कर्मांत, 2 सम्यक आजीविका, 3 सम्यक व्यायाम. आणि मग समाधीमध्ये काय काय येते? 1 सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. बोधिसत्व सिद्धार्थाला सम्यक संबोधी प्राप्त करण्याकरिता अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. अनेक कठीण अवस्थांना पार करावे लागले. सर्वात प्रथम बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांच्यावर सहस्र हाताची म्हणजे 100 हात असलेली मारसेना आली आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची ध्यान साधना भंग करण्याचा प्रयत्न केला. गौतमाचे चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र 100 बाहू हात असलेल्या आकराळ विक्राळ मारसेनेला बोधिसत्वाने
पराजित केले. वाईट चित्त विकार जागृत होऊन बोधिसत्वाला ध्यान साधना भंग करण्याचा प्रयत्न केला. नृत्यांगना, संगीत, अनेक प्रकारचे वाद्य, अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी, अनेक गोष्टींना बोधिसत्वाने पराजित केले आणि बोधिसत्व उत्तरले की हे मारसेनांनो, मी सर्व संस्कारांचे घर तोडले आहे. तुम्ही मला आता पराजित करू शकणार नाही. सर्व मार सेनेवर विजय प्राप्त केल्यानंतर बोधिसत्वाने 10 जन्माच्या अवस्था पूर्ण केल्या. पहिल्या जन्मी मुदिता प्राप्त केली. मुदिता म्हणजे चित्तातील मळ दूर करून प्रकाशमान होणे. दुसऱ्या जन्मी विमल भूमी प्राप्त केली. विमल भूमी म्हणजे चेतनेची मुक्ती. तिसऱ्या जन्मी प्रभाकारी भूमी. चौथ्या जन्मी आपले चित्त पूर्ण आर्य अष्टांगिक तत्वावर केंद्रित केले. पाचव्या जन्मी सापेक्ष आणि निरपेक्ष भूमिका पार पाडली. सहाव्या जन्मी अभिमुखी अवस्था पार पाडली. सातव्या जन्मी दुरांगमा भूमी म्हणजे जेवढे बंधने असतील त्या सर्व बंधनातून मुक्ती, सर्व तृष्णांचा नाश, क्षमा, शील आणि वीर्यमान होणे, तिन्ही अवस्था पार पाडली. आठव्या जन्मी अचल अवस्था म्हणजे कुशल कर्माची अवस्था, तीही अवस्था पार पाडली. नवव्या जन्मी साधुमती भूमी म्हणजे सर्व दिशांमध्ये विजय प्राप्त करणे, सर्व धर्माच्या कर्माच्या पद्धतीवर विजय प्राप्त करणे, तीही अवस्था पार पाडली. आणि 10व्या जन्मी बोधिसत्व धम्ममेधा. धम्ममेधा म्हणजे दिव्य दृष्टी. ह्या 10 जन्माच्या अवस्था पार पाडल्यानंतर या दरम्यान 10 पारमिता सुद्धा आणि 10 उपपारमिता सुद्धा बोधिसत्व सिद्धार्थाने शील पारमिता ही पहिली पारमिता आहे. दुसरी दान पारमिता, तिसरी नैष्कम्य पारमिता. नैष्कम्य पारमिता म्हणजे शारीरिक सर्व भोगाचा त्याग करणे. चौथी वीर्य पारमिता. वीर्य पारमिता म्हणजे सम्यक कर्माचे बल. पाचवी शांती पारमिता. सहावी सत्य पारमिता. सातवी अधिष्ठान पारमिता. आठवी प्रज्ञा पारमिता. नववी मैत्री पारमिता आणि 10वी उपेक्षा पारमिता. उपेक्षा म्हणजे मध्यम मार्गावर आरूढ होणे, मध्यम मार्गाने चालणे. 10 पारमिता आणि 10 उपपारमिता जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने या सर्व अवस्थांवर विजय प्राप्त केला, 10 जन्माच्या 10 अवस्था आणि 10 पारमिता, 10 उपपारमिता, आर्य अष्टांगिक मार्गाचे सखोल ज्ञान हे सर्व केल्यानंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम याच गौरवशाली वैभवशाली वैशाखी पौर्णिमेच्या दिनी बोधी वृक्षाखाली ध्यान साधना कठोर तपश्चर्या करून सम्यक संबुद्ध बनले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. म्हणून या वैशाखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. विचार करा, श्रद्धावान उपासकांनो, विचार करा. 7 आठवडे बोधिसत्व बोधी वृक्षाखाली घनघोर अंधारात दिनरात ध्यान साधना करून साप, विंचू, हिंस्र प्राणी आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जो कठोर संकल्प केला होता, विश्वातील सर्व प्राणी मात्रांसाठी करुणा, दया आणि सर्व दुःखाचा विनाश होईल अशी सम्यक संबोधीची अवस्था पार करताना बोधिसत्व सिद्धार्थ गौतमास किती कठोर तपसाधना करावी लागली असेल. आज आम्ही स्वतःसाठी अर्धा तास सुद्धा उत्तम प्रकारे ध्यान साधना मेडिटेशन करू शकत नाही. संपूर्ण 7 आठवडे 10 जन्माच्या अवस्था 10 पारमिता 10 उपपारमिता पार पाडून मानवाच्या संपूर्ण सुखाचा मार्ग तथागतांनी प्राप्त केला. एक पारमिता आम्हाकडून पूर्ण होऊ शकत नाही. 10 पारमिता तर खूप दूरची गोष्ट आहे, पण प्रयत्नशील असावे. आता याच वैशाखी पौर्णिमेचे तिसरे महत्व असे की तथागत भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्तीनंतर आपले संपूर्ण आयुष्य जन कल्याणार्थ खर्ची घातले. जन्म आहे तर मृत्यू सुद्धा आहेच, हे मात्र मनुष्यासाठी खरे ठरू शकते, बुद्धांसाठी नव्हे. बुद्धांना मृत्यूची अवस्था नसते, त्यांना महापरिनिर्वाण अवस्था प्राप्त होते.
वैशाख पौर्णिमेच्या इसवी सन पूर्व 563 मध्ये बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 528 मध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमास सम्यक संबोधी प्राप्त झाली, सम्यक संबुद्ध बनले आणि याच वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर येथे तथागत भगवान बुद्धांना शाल वृक्षाखालीच महापरिनिर्वाण प्राप्त झाले. बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म शाल वृक्षाखाली झाला. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी जी प्राप्त झाली तो बोधी वृक्षच होता आणि तथागत सम्यक संबुद्धांना महापरिनिर्वाण सुद्धा शाल वृक्षाखालीच प्राप्त झाले. ही सर्व निसर्गाची अनुकंपा समजावी. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 269 ते 231 या कालखंडामध्ये चक्रवर्ती महान सम्राट अशोका यांनी आशियाभर तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप उत्तम रीतीने केला आणि तथागतांचा धम्म जगभर पसरला. कालांतराने याच वैशाखी पौर्णिमेला लोक बुद्ध पौर्णिमा म्हणून संबोधू लागले आणि त्या दिवशी बुद्ध सण साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळानंतर मौर्य साम्राज्य लयास गेले आणि बुद्ध पौर्णिमेला त्या बौद्ध परंपरेला नष्ट करण्यात आले. 2000 वर्षानंतर परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी करण्यात आली. या जयंती समारोहामध्ये अनेक देशांचे वकील प्रतिनिधी उपस्थित होते. पूजनीय भिक्खू समुदाय व सुमारे 20,000 लोक या बुद्ध जयंती समारोहात सामील झाले होते. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांच्या कार्यप्रणालीवर खूप चांगले संबोधन केले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बोधिसत्व परमपूजनीय बाबासाहेबांनीच 1953 सालापासून बुद्ध जयंतीची सुरुवात केली. संपूर्ण जगभरात तथागत भगवान बुद्धांची जन्म जयंती बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आम्ही ही बुद्ध जयंती साजरी करतो. मी आज या धम्मदेशनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण ही बुद्ध जयंती साजरी करावी, पण तथागतांनी सांगितलेल्या उपदेशाला अनुसरून पंचशिलाचे काटेकोर पालन करून. आजची धम्मदेशना काही उपासकांना खूप मोठी वाटली असेल, कदाचित आवडलीही नसेल, पण एक सांगू इच्छितो, तथागत भगवान बुद्धांचे तत्वज्ञान आणि परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान आणि त्यांची स्तुती कितीही केली तरी ते न संपणारे पर्व आहे. असो, आपण आपला अमूल्य वेळ देऊन धम्मदेशना श्रवण केली. या आजच्या वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिनी सर्व आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिका धम्मबालक धम्मबालिका आणि ज्या ज्या लोकांनी आर्य उपोषित व्रत अंगीकारले स्वीकार केले सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देतो. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. ये बुद्ध का शासन है अनमोल, है अनमोल. बुद्धं शरणं गच्छामि.